सर्वांना नमस्कार. सद्गुरू शक्तीचं अधिष्ठान, सद्गुरू कृपा असल्याशिवाय आणि नर्मदा मातेची इच्छा असल्याशिवाय आपण अ, नर्मदे मातेपर्यंत, नर्मदा नदीपर्यंत पोहोचू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. नर्मदा नदी ही अतिप्राचीन आणि अमर अविनाशी अशी नदी आहे आणि ती भगवान शिवाची कन्या आहे आणि तिने आपल्या पित्याकडून भगवान शिवाकडून वर मागितलेला आहे की ती अमर असली पाहिजे, सदैव असली पाहिजे. प्रलय झाला तरी हिमालय आणि इतर नद्या गंगासहित सर्व नद्यांचा विनाश होतो, परंतु नर्मदेचा विनाश होत नाही. अशी ही नर्मदा अतिप्राचीन आणि परमपवित्र अशी नदी आहे. तर तिने हे अमरत्वाचं वरदान आपल्या पित्याकडून परमशिवाकडून मागितलेलं आहे आणि दुसरं एक वरदान तिने मागितलेलं आहे की तिच्या सानिध्यात आल्यानंतर तिच्या दर्शन मात्रे म्हणजे केवळ दर्शनाने सुद्धा तिच्या सहवासात आलेले दर्शन घेतल्याने सुद्धा जो व्यक्ती दर्शन घेईल त्याचं पापहरण होईल, तो पवित्र होईल. असं वर तिने भगवान शिवाकडून मागितलेलं आहे आणि त्यामुळेच नर्मदा नदीच्या केवळ दर्शनाने आपण आपलं पापहरण होतं. आता आपल्याला प्रश्न पडेल की असं कसं की केवळ दर्शनाने पापहरण होतं? कारण तर इथे त्यामागे सुद्धा खूप मोठं आध्यात्मिक विज्ञान आणि आधुनिक शास्त्रसुद्धा आहे की नर्मदेचं जे ऊर्जा क्षेत्र आहे, ते ऊर्जा क्षेत्र, ते ज्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आत्ताच्या भाषेत म्हणू किंवा ऑरा म्हणू, तर ते इतकं पॉवरफुल आहे की त्या ऊर्जा क्षेत्रामध्ये गेल्यानंतर आपणहून आपल्या अंतरी असलेली जी देह भावनेची जे आपण देह वासनेला जे चिकटलेलं असतं आपलं मन बुद्धी, ते पूर्णतः आपण नर्मदेच्या दर्शनाने तिचा जो किनारा आहे, तिचा जो तट आहे, तिचं जे जल आहे, तिचा जो पाण्याचा प्रवाहाचा जो आवाज आहे आणि तिथे तिथे वाहणारा जो वारा आहे, तिच्या स्पर्शाने तिला स्पर्श करून येणारा त्या तटावरील जो वारा आहे, तर ते सर्व काही तिच्या तटावरील ज्या वनस्पती आहेत, तिच्या तटावरील जी माणसं आहेत, तिच्या तटावरील जे पशुपक्षी आहेत, तिच्या तटाच्या साहाय्याने असलेलं जे आकाश तत्व आहे, ते सर्वच इतकं पावन पवित्र आणि ऊर्जामय झालेलं आहे की आपण तिथे गेल्यानंतर जर आपण शांत बसलो, कोणताही मनात आपण केवळ शांत बसण्याचं काम करावं आणि आपली वाणी आपण बंद करावी. कोणतंही चिंतन मनात विशेषतः स्वतःहून करू नये. आपणहून आलं तर त्याच्याकडे लक्ष न देता आपण केवळ शांत बसलो तरीसुद्धा आपल्या अंतरामध्ये आपणहून नामस्मरण सुरू होतं किंवा आपण जी काही साधना करतो ती सुरू होते. तर हे आहे तिचं ऊर्जा क्षेत्राचा प्रभाव आणि त्यामुळे तिचं दर्शन मात्रे पापहरण होतं. हे अगदी सत्य आहे, त्रिकालाबाधित सत्य आहे आणि ह्यामध्ये कोणतीही अंधश्रद्धा नाही. केवळ मानवाला ते कळत नाही की कसं दर्शन मात्रे त्यामुळे पापहरण होतं. त्यामुळे तो केवळ दर्शन घ्यायला जातो आणि तिथे गप्पा मारतो संसाराच्याच. तर त्याने पापहरण होणार नाही आहे. तिथे जाऊन आपण शांत राहिलो, आपण बिलकुल वाणीचा कमीत कमी वापर केला आणि अगदी मी हेही स्वतः प्रत्यक्ष अनुभवलं आहे. अगदी ठरवून आपण साधना पण नाही केली, केवळ शांत राहिलो तरी आपल्या अंतरातून आपणहून आपलं जे नाम आहे ते सुरू होतं. हे आहे. तर हा तिचा दर्शन मात्रे पापहरण होणं म्हणजे नक्की काय? तर हा प्रभाव आहे तिच्या ऊर्जा क्षेत्राचा. आणि त्याच प्रकारे आणि ते वरदान तिला भगवंताने दिलेलं आहे आणि त्याची प्रत्यक्ष अनुभूती प्रत्येक व्यक्ती करू शकतो. अगदी तो पायी परिक्रमा जरी करत असेल तरी त्याला तर होतच असते, क्षणोक्षणी होत असते, परंतु बसने सुद्धा जो परिक्रमा करेल त्याला सुद्धा ही अनुभूती नक्कीच येऊ शकते. कारण आता मी बसने परिक्रमा केलेली आहे. माझ्या आईबाबांच्यासाठी त्यांच्यासोबत व्हावी म्हणून मी त्यांच्यासोबत बसने परिक्रमा केलेली आहे. तर त्यामुळे असं मनात आलं की जो आपल्याला प्रसाद माईने दिलेला आहे, सद्गुरू शक्तीने दिलेला आहे, तो सर्वांपर्यंत पोहोचावा हा उद्देश आहे. तर दुसरी एक गोष्ट आहे की हे झालं तिचं दर्शन मात्र. एकच मिनिट.
तर आता दुसरी गोष्ट जी आहे, तर ही दर्शन मात्रे पापहरण करते. तर त्याचा हा अशा पद्धतीने आपण अनुभूती प्रत्यक्ष घेऊ शकतो. आणि परंतु पापहरण तेव्हाच होऊ शकतं, की जेव्हा आपण आपल्या त्या ऊर्जेचा अनुभव घेऊ. त्या ऊर्जेचा अनुभव घेऊ तेव्हा आपल्याला क्षणात पापहरण होण्यासाठी, म्हणजे आपण जे देहभानामध्ये राहतो, मी स्वतःला एक स्त्री समजते किंवा मी स्वतःला एक आयुर्वेद डॉक्टर समजते किंवा कोणाची मुलगी समजते, कोणाची बहीण समजते. तर हेच आहे भानात जगणं, आणि हेच आपण देहभानात जगतो आणि त्या अनुषंगाने सगळ्या सगळ्या सत्व रज तमाच्या ह्या खेळामध्ये अडकतो. आणि हेच खरं पाहायला गेलं तर पाप आहे. पाहायला गेलं तर. आणि जेव्हा आपण ह्या अशा ऊर्जा क्षेत्राच्या सानिध्यात येतो, तेव्हा आपणहून आपलं मन, आपण कोण आहोत, खरं आपण कोण आहोत, इथं आपलं मन, आपलं चित्त जातं. आणि आपण केवळ शरीर, मन किंवा आपण जे शिकलोय ते नसून, किंवा आपण एखादं नातं नसून, आपण ती ऊर्जा आहोत, ती चेतना आहोत, हे आपणाला आपणहून ह्याचा स्पर्श आपल्याला होतो. त्यालाच आपण थोड्याशा अल्पस्वरूपात का होईना, परंतु आपल्या अंतरी असलेल्या आत्म्याचा साक्षात्कार किंवा आत्म्याच्या ऊर्जेची अनुभूती आपणाला अशा तीर्थाच्या स्थानी होते. आणि ती नर्मदा तटी अत्यंत प्रभावीपणे होऊ शकते, कारण तिचं ऊर्जा क्षेत्र हे प्रचंड मोठं आहे. आणि त्यामुळेच नर्मदा तटी सर्वच देवतांनी, तसंच सर्वच ऋषीमुनींनी आणि आत्ता संतांनी सुद्धा, आजच्या काळातील संतांनी सुद्धा साधना केलेली आहे, तपस्या केलेली आहे. आणि आजही आपण आता गोंदवलेकर महाराजांचं चरित्र वाचत आहोत. तेव्हा महाराजांनी अनेकदा तिथं उल्लेख केलेला आहे, की उज्जैनला तिथं महाराज तिकडच्या जंगलामध्ये वावरलेले आहेत. महाराजांनी नर्मदा तटी हरदा इथं राम मंदिरसुद्धा स्थापन केलेलं आहे. आणि ते आत्ता परिक्रमेच्या दरम्यान पाहिलं सुद्धा आहे. अत्यंत रमणीक असा तट महाराजांनी रामरायाच्या स्थापनेसाठी निवडलेला आहे. आणि अत्यंत सुंदर, गोंदवले इथं कसं मंदिर आहे तसंच मंदिर तिथं नर्मदा तटी आहे. आणि प्रचंड समाधान देणारं, आणि तो तट आत्ताही माझ्या डोळ्यासमोर तो तट येतोय. त्यामुळे तिथं गेल्यानंतर कळलं, की महाराज का सारखे सारखे उज्जैन आणि त्या सर्व प्रांतात वारंवार जात होते, तर ते लक्षात येतं. त्यामुळे नर्मदा तटी सर्वच देवी देवता, सर्वच ऋषीमुनी आणि सर्वच संत, अगदी आत्तापर्यंतच्या सर्वच संतांनी तिथं साधना केली आहे, तपस्या केलेली आहे. आणि तिथे नर्मदा नदीमध्ये जाऊन स्नान करून त्यांनी पूर्ण तपस्या केलेली आहे. आत्ता समाधीस्थ झालेले जे सियाराम बाबा आहेत, तर त्यांनी तर नर्मदा जलामध्ये तिथं उभं राहून त्यांनी तपस्या केलेली आहे. वर्षोनवर्ष त्यांनी उभं राहून तपस्या केलेली आहे. तर त्यामुळे जसं नर्मदा नदीच्या दर्शनाची महती आहे, तसंच नर्मदा नदीच्या स्नानाची सुद्धा महती आहे. तर नर्मदा नदीचं जे जल आहे, तर त्या जलामध्ये प्रचंड ऊर्जा शक्ती आहे जलामध्ये, आणि आपण ती अनुभवू शकतो. आणि आपल्या शरीराला, मनाला, बुद्धीला जे काही जडत्व किंवा जे काही यातना किंवा वेदना किंवा ज्या काही गोष्टी आपल्याला त्रास देत असतात, तर आपण तिथं नर्मदेच्या किनारी अगदी समर्पण भावनेने जर आपण स्नान केलं, तिथे तिच्या जलामध्ये केवळ आपण बसून राहिलो, आणि तरीसुद्धा आपण आपल्या अंतरातल्या सर्व गोष्टीचं हरण होतं. हा प्रत्यक्ष अनुभवसुद्धा आहे. आणि हे वरदान तिने मागितलेलं आहे. आणि इथे एक जेव्हा गंगेने तपस्या केली आणि नर्मदेनेही तपस्या केली, तर त्यावेळेला भगवान शिवांना वर मागितले. तर त्यामध्ये नर्मदेने असा वर मागितलेला आहे, की गंगेचा जो वर होता, ती गंगेने असा वर मागितला, की मी तुमच्यामध्ये प्रविष्ट व्हावी. आणि त्यामुळे भगवान शंकराच्या जटामध्ये तिथून गंगा उदयास आलेली आहे. आणि ती भगवान शिवाच्या
एक भाग झाली. परंतु नर्मदेने जेव्हा वर मागितला तेव्हा तिने असा वर मागितला भगवान शिवांना की तुम्ही माझ्यामध्ये समाविष्ट व्हा. त्यामुळे हा वर नर्मदेने मागितला आणि त्यामुळे नर्मदा नदीच्या तटातील प्रत्येक पाण्याचा थेंब त्या तटातील प्रत्येक गोटा, प्रत्येक जो दगड आहे, तर नर्मदेचे गोटे आपण लहान असताना असं म्हणतोच, तर ऐकलेच असतील वाक्प्रचार. तर नर्मदेचा प्रत्येक कंकड, पत्थर, गोटा, मराठी दगड हे सर्व काही शिवमय आहे. त्यामध्ये पण तितकंच चैतन्य सामावलेलं आहे. त्यामुळे नर्मदेच्या इथला एखादा आपण गोटा आणला आणि तो आपण शिवलिंग स्वरूपात आपण तीच ऊर्जा आपणाला तो नर्मदेच्या किनाऱ्याचा किंवा तिकडचा तिच्या सहवासातला गोटा आपल्याला ती ऊर्जा देऊ शकतो. आणि कोणत्याही विधीशिवाय आपण ते आपल्या घरामध्ये आपल्या देवारात ठेवून आपण ती ऊर्जा अनुभवू शकतो. तर हे वैशिष्ट्य आहे की नर्मदेला जो वर तिने मागितला की तिच्यामध्ये भगवान शिव आहे. त्यामुळे नर्मदा नदी ही जरी जलरूपात असेल तरी ते चैतन्य वाहत आहे तिथे. भगवंताचं चैतन्य जलरूपामध्ये तिथं वाहत आहे. त्यामुळे तिची ऊर्जा प्रचंड आहे. तर अशा नर्मदेच्या सहवासात राहण्याचा आणि तेथील नर्मदा नदीच्या तटी तिच्या जलामध्ये तिच्यामध्ये प्रवेश करून स्नान करण्याचं भाग्य आता आम्ही सर्वजण गेलो होतो यात्रेला. तर आम्हाला 17 जणांना प्राप्त झाला. त्याच्यामध्ये 16 जण सिनियर सिटिझन होते. मी एक त्यामध्ये थोडंसं कमी वयाची होते. परंतु खूप चांगली टीम झाली होती आणि खूप एकत्रित सर्वांनी स्नानाचा अनुभव घेतला, दर्शनाचा अनुभव घेतला. तर आणि बसने परिक्रमा करूनसुद्धा ज्यांना आता वय झालेलं आहे किंवा काही त्रास असतील, कुठलं ऑपरेशन झालं असेल किंवा सांध्यांच्या काही तक्रारी असतील, तर हा खूप चांगला पर्याय आहे की आपण बसने परिक्रमा करणं. आणि इतर आपण साधारणतः आपलं सर्व काही आपण स्थिरस्थावर झाल्यानंतर प्रत्येक व्यक्ती असं विचार करत असते की कुठेतरी फिरायला जायला पाहिजे किंवा कुठल्या तीर्थक्षेत्री फिरायला जायला पाहिजे. तर अशा वेळेला नर्मदा नदीची परिक्रमा करणं हा एक खूप चांगला, खूप सुंदर आणि खूप पुण्यदायी असा एक आपल्याला खूप मोठा एक आपण म्हणू शकतो की पर्याय हा शब्द नाही वापरणार मी. कारण नर्मदा नदीची परिक्रमा बसने करणं ही सुद्धा साधना आहे. कारण एवढं सोपं नाही आहे 17, 15, 16 दिवस बसमधून एवढा 3,500 किलोमीटरचा प्रवास करणं 65, 70, 75, 80 वर्ष वयाच्या व्यक्तीने सतत बसून. तर त्यामुळे ती साधना आहे. त्यामुळे ही पिकनिक नाही आहे, तर ती साधना आहे. तर जरूर आपण आणि जे लोक कमी वयाचे आहेत, मिडल एज आहेत आणि त्यांना यात्रा परिक्रमा करायची आहे पण पायी परिक्रमा करण्यासाठी तेवढा वेळ नाही आहे, तर ते मिडल एज लोक आहेत की जे 35, 40, 45 ते सुद्धा अशा रीतीने बसने यात्रा करू शकतात आणि तिचा अनुभव घेऊ शकतात. माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा असं नदीमध्ये स्नान करणं हे मी पहिल्यांदाच अनुभवलं आहे. आणि लहान असताना आपण गावच्या नदीत किंवा ओढ्यात असं करायचो, परंतु हे विलक्षण आहे. आणि त्यामुळे असं वाटलं की जे काही ह्या यात्रेमध्ये जाणवलं ते आपण व्यक्त करूया. तसा माझा नर्मदा मातेविषयीचा अभ्यास, ग्रंथाचा अभ्यास किंवा नर्मदा पुराणाचा अभ्यास बिलकुल झालेला नाही आहे. श्रावणापासून मी जे काही यूट्यूबवरती सेशन्स येतात त्याचा अभ्यास, ते श्रवणभक्ती खूप केलेली आहे आणि त्यातनंच प्रेरणा झाली की आपण आईवडिलांनी ही यात्रा जरूर केली पाहिजे. आणि बाबांचं वय 83 आता पूर्ण झालं, 84 सुरू झालं आत्ताच. आणि यात्रेदरम्यानच त्यांचा वाढदिवस पण ज्या टूर्समार्फत गेलो होतो गीत हॉलिडेज, त्यांनी तो साजरा पण केला. आणि तर त्याच्या सर्वांच्या समवेत झाला. आणि आईचं पण वय 73 आहे. तर त्याच्यामुळे असं वाटत होतं की त्यांची ही यात्रा घडावी म्हणून प्रयत्न केला. आणि आई त्यांच्यामुळे मी पण त्यांच्यासोबत गेली आहे आणि अनुभवलं हे सर्व काही. तर ह्या यात्रेमध्ये आपणाला एक
पूर्णतः तिचे जे तट आहेत त्या प्रत्येक तटाच्या ठिकाणी जे जे ऋषीमुनींनी साधना केलेली आहे, ज्या ज्या संतांनी तिथं साधन केलेलं आहे, त्यांनी तिथे त्यांची मंदिरं किंवा स्थापन केलेली आहेत. आणि विशेषतः आणि जसं आपलं शरीर असतं, आपलं शरीर आहे, आपल्याला डोकं आहे, हृदय आहे, म्हणजे आपल्याला नाभी आहे, आपले हात पाय असं, तसंच नर्मदा मातेचं सुद्धा पूर्ण ती जिथून उगम पावते ते समुद्राला मिळते, तर तिचं सुद्धा शरीर रूपामध्ये ती आहे. तर तिचं आता ते प्रत्येक जो तट आहे, जसं नेमावर हे नर्मदा मातेचं नाभिस्थान मानलं जातं आणि तिथे नर्मदा मैयाची नाभी आहे आणि तिथे विशेषतः कन्यापूजन केलं जातं. त्यानंतर अमरकंटक इथे उगम पावते ती. तर हे असं हृदय तिचं कुठे आहे, तर हे प्रत्येक तिची पावलं कुठे आहेत असं आता तो माझा अभ्यास जेव्हा मी करेन डिटेल अभ्यास, तेव्हा ते पुन्हा आपण सेशन घेऊ, नंतर आपण ते व्यक्त करू. परंतु जसं आपलं शरीर आहे तसं ही एक अशी नदी आहे की जिचं म्हणजे मस्तकापासून ते तिच्या पावलांपर्यंत ती कुठे कुठे काय आहे असं प्रत्येक तटाच्या इथे तिचं ते महत्त्व आहे की इथे आता मैयाचं इथे हृदय आहे, मैयाचं इथे नाभिस्थान आहे, मैयाची इथं पावलं आहेत. तर अशा पद्धतीने नर्मदा नदी जरी ती नदी असेल तरीसुद्धा ती म्हणजे शब्द नाही आहेत, कारण आपण शब्द वापरू ते मानवी शब्द होतील, परंतु ती ऊर्जा पूर्णतः वाहत आहे. तर अशा पद्धतीने ती आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या यात्रेमध्ये आपणाला महाराष्ट्रातले जे संत आहेत, जसं गोंदवलेकर महाराज आहेत, वासुदेवानंद सरस्वती टेंभे स्वामी महाराज आहेत, तर त्यांचं गरुडेश्वरच्या इथं त्यांनी दत्त मंदिर स्थापन केलेलं आहे. तिथं त्यांनी साधना केली, तपस्या केली, तिथे त्यांनी जलसमाधीसुद्धा घेतलेली आहे. तर ते आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर महेश्वरच्या इथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्यांचं पूर्ण स्थान आपल्याला पाहायला मिळतं. तर म्हणजे ही परिक्रमा जी आहे ती आपल्याला आपल्या इतिहासात घेऊन जाते, आपल्या संतांच्या जवळ घेऊन जाते, आपल्या देवतांजवळ घेऊन जाते, आपल्या ऋषीमुनींजवळ घेऊन जाते. ह्या कश्यप ऋषींचा आश्रम, तिथं मैयाचं एक स्थान आहे. तर तिथे असा एक छोटासा कुंड तयार झालेला आहे की त्या कुंडातून तिथे ऋषीमुनींनी जी तपस्या केली, तर मैयाने तिथे म्हणजे शेत जमीन आहे ती, पण तिथे मैया प्रकट झाली आणि तिथे बुडबुड्यांच्या रूपात, म्हणजे जमिनीतून खालून बुडबुडे येऊन तिथे ते कुंड तयार झाले. आजही तिथे हजारो लाखो वर्षांपूर्वी त्यांनी तपस्या केली असेल, यज्ञ केला असेल आणि मैयाला आवाहन केलं असेल, तर तेवढ्या कुंडामध्ये ती प्रकट होऊन तिने दर्शन दिलेलं ऋषीमुनींना कश्यप आश्रममध्ये. तर ते कुंड आजही तिथं आहे आणि आपण त्या कुंडातनं असे बुडबुडे येत असतात पाण्याचे असे, तर ते अगदी पाहण्यासारखं आहे. तर कश्यप आश्रम, ते आश्रम पाहायला मिळालं. असे ऋषीमुनींचे आश्रम आहेत. आता जेव्हा पायी परिक्रमा आपण करतो त्यावेळेला चवन ऋषींचं आश्रम पाहायला मिळतं. सर्व आता जेव्हा बसने परिक्रमा करतो तेव्हा काही ठराविक आश्रम आपल्याला पाहायला मिळतात आणि ठराविक संतांची ठिकाणं पाहायला मिळतात. पण जी मुख्य मैयाची ठिकाणं आहेत ती आपल्याला जरूर सगळी होतात ती ठिकाणं, आणि तिथे सगळी ती ठिकाणं मैयाच्या तटीच असल्यामुळे तिथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्नान करायला सुद्धा मिळतं. आणि बसने जरी आपण गेलो तरीसुद्धा, आणि पायी जातो तेव्हा तर आपल्याला सर्व काही भरपूर मिळतं, परंतु बसने जरी गेलं तरीसुद्धा खूप सुंदर अनुभूती आहे. त्यानंतर इथे एक सांगायचं आहे की थोडासा एक अनुभव सांगून हे थांबेन, आणि कोणाला प्रश्न असतील तर विचारू शकता. कारण मी कुठलाही विचार न करता केवळ आपल्याला मिळालेला प्रसाद किंवा जी ऊर्जा मिळालेली आहे, तर जो आनंद मिळाला आहे, जी ऊर्जा मिळालेली आहे ती स्वतःमध्ये ठेवू, तर ती ठेवण्यासाठी दिलेली नाही आहे मैयाने.
आणि सद्गुरू शक्तीने, तर ती वाटण्यासाठी दिलेली आहे. आणि जी प्राप्त झालेली ऊर्जा, जो आनंद किंवा हा विचार मनामध्ये, की आपण अशा रीतीने जे बसने परिक्रमा करू शकतात, समर्थ आहेत, तर ते जरूर अनुभूती घेऊ शकतात बसने. कारण यूट्यूबवरती जे काही सेशन्स होते त्याच्यामुळे, किंवा जे साधक पायी परिक्रमा केलेली आहे आणि त्यांनी ज्या अनुभूती सांगितल्यात, आणि तर त्या अनुभूतीतूनच मला पण प्रेरणा झाली, आणि म्हणूनच मी आईबाबांना त्यांनासुद्धा प्रेरणा झाली जाण्याची, आणि त्यामुळे यात्रा त्यांची घडली. आणि मैयाने माझ्यावरती कृपाच केली, की मी जाणार नव्हते त्यांच्याबरोबर, परंतु मला तिने आता बसने सुद्धा बोलवलं. बघू आता पुढे तिचे आशीर्वाद कसे होत आहेत, प्राप्त होत आहेत, तर पुढे सुद्धा ती काही योजना करेल, तसं घडेल. असं आपणाला कोणाच्या माध्यमातून कळतं, तर आपलंही कर्तव्य आहे, की आपणही त्या पद्धतीने ज्यांना माहीत असो किंवा नसो, परंतु आपल्याला जे मिळालं आहे ते आपण पुन्हा ह्या सृष्टीमध्ये देण्याचा थोडासा प्रयत्न करणं, हा एक उद्देश होता म्हणून व्यक्त करत आहे. तर अशा रीतीने इथे जवळ ही काही यात्रा कंपनी आहेत, त्या 15 दिवसांची यात्रा करतात, काही जणं 18 दिवसांची असते. तर आपण ज्या यात्रा कंपनीतनं गेलो होतो ती 18 दिवसांची होती, आणि त्याच्यामध्ये 15 दिवस हे परिक्रमासाठी असतात, बाकी 1 दिवस प्रवासासाठी असतो, आणि 1-2 दिवस जे 18 दिवसांचे असल्यामुळे इंदोर आणि उज्जैन इकडची मंदिरं, आणि ते महाकालेश्वर हे ते ते पाहायला मिळालं. त्यानंतर इंदोरची काही स्थलदर्शनं पाहायला मिळाली, आणि नंतर ओंकारेश्वरच्या इथे गेलो, आणि तिथून मग परिक्रमा सुरुवात होते, आणि तिथे संकल्प सुरू होतो, आणि पुन्हा पूर्ण परिक्रमा करून आल्यानंतर आपण ओंकारेश्वरच्या इथेच येतो, आणि तिथं संकल्प पूर्ती होते. त्यामुळे जी यात्रा कंपनी 18 दिवसांची यात्रा करतात, तर ते पहिले 1-2 दिवस थोडेसे आपल्याला त्या भागात इतकं दूर गेलो आहे, तर इंदोर उज्जैनचे काही महत्त्वाची तीर्थ पण दाखवतात, जे छान आहे. आणि काही जण 15 दिवसांची यात्रा करतात, मग ते बसनेच सुरू होऊन बसनेच संपते. तर ही आपण केलेली यात्रा ही 18 दिवसांची होती, आणि खूप उत्तम व्यवस्था केलेली होती. म्हणजे सिनियर सिटिझन्सचे अगदी सामान पण उचलायची म्हणजे आवश्यकता नाही पडली. हॉटेल्स जे असतात तिथे ती लोकं पण सामान आपल्या रूमपर्यंत पोहोचवतात. त्याच्यानंतर ट्रॅव्हल्सवाले पण मंडळी सामान चढ उतार सगळं करतात, आणि योग्य ती हॉटेल्स असतात, सर्व काही असतं. मी फक्त केवळ हाच भाव मनामध्ये होता, की आपण आता ही बसने करत आहोत, परंतु आपण कोणत्या बसने जायचं किंवा ट्रॅव्हल्सने जायचं, किंवा आपल्यासोबत कोण असेल, किंवा आपली व्यवस्था कशी असेल, तर ह्या सगळ्याच बाबतीत मी स्वतः मनामध्ये हा विचार ठेवला होता, की जसं पायी परिक्रमेला जातो एखादा साधक, त्यावेळेला तो सगळं मैयावरती सोपवतो, की ती जे देईल खायला ते होईल, ती जिथे थांबवेल, ज्या ठिकाणी थांबवेल तिथे ते विश्रांती घेतात. असं अनिश्चिततेत पायी परिक्रमा करणारा साधक त्या अनिश्चिततेतून सकाळ, दुपार, रात्र तो घालवत असतो, आणि केवळ मैयेचा आधार, ह्या आधारानिशी तो ती यात्रा करत असतो, आणि जवळजवळ 3,500 किलोमीटरचं अंतर तो 4-4.5 महिन्यामध्ये पार करतो. तर हे खडतर परिश्रम जर पायी परिक्रमा करणारे असतील, तर आपण आता बसने जातोय, तर माझ्या मनाशी मी हाच विचार केला होता, की मैयानेच माझ्यासाठी हे ट्रॅव्हल्स, माझ्यासाठी म्हणण्यापेक्षा आईबाबांसाठी ही यात्रा कंपनी निवडली आहे. आता कोण सोबत असतील ती मैयाची योजना आहे. जे काही तिथे यात्रा कंपनीतला आपण तिथे हॉटेल्स, तिथे जे जेवतोय ते सुद्धा तिचा प्रसाद आहे. जे सोबत करतायत ते सुद्धा मैयाने निवडलेले साथी आपल्यासोबत आहेत. मैयाने निवडलेलं स्थान आपल्यासोबत, हा विचार मी इथे सुद्धा ठेवला होता. म्हणजे बसने जरी गेलो तरी सुद्धा आपण जर आपला समर्पण भाव ठेवला, तर नक्कीच आपण आपल्या मीपणातून, मी माझं ह्यातनं आपण हे जे आपण सतत त्याच चिंतनात वावरत असतो,
तर ते कमी होऊ शकतं, जरी बसने यात्रा केली तरी. तर त्याच्यामुळे तोच भाव मनामध्ये ठेवला होता आणि आईबाबांना सुद्धा त्याच पद्धतीने हे केलं होतं. त्यामुळे कोणतीही तक्रार न करता आपण आपल्याला हे मैयाने दिलेलं ट्रॅव्हल आहे, मैयाने दिलेले सगळे सहप्रवासी आहेत, मैयाने योजलेले हे हॉटेल आहे, मैयाने दिलेला हा प्रसाद आहे. ह्या पद्धतीने ती भावना ठेवून ही यात्रा केलेली आहे. आणि ह्या यात्रेमध्ये आपल्याला रोज आपली सकाळ एका वेगळ्या गावात होते, एका वेगळ्या तटी होते, संध्याकाळ एका वेगळ्या गावात होते. त्यामुळे खूप प्रवास आहे. म्हणजे हा प्रवास आहे, खूप प्रवास होतो. परंतु त्या प्रवासामध्ये आपणाला प्रवास करत असताना आपण जे बाहेर निसर्ग पाहतो तो सुद्धा अगदी रमणीक आहे. फार छान निसर्ग आहे. काही ठिकाणी असे डोंगर आहेत की भरपूर झाडं आहेत. काही ठिकाणी असे ओसड डोंगर आहेत. काही ठिकाणी खूप शेतीच शेती आहे. तर अशा रीतीने हा प्रवाससुद्धा एक आल्हाददायक आहे आणि ते प्रवास करत असताना आपण आपलं नामस्मरण मनात चालू ठेवू शकतो. तसंच आपण ज्या बसमधून जातोय तर तिथे त्या बसमध्ये छान भजनं आपण लावू शकतो किंवा आपण नर्मदा परिक्रमेचे जे अनुभव आहेत, YouTubeवरती अनेकांचे अनुभव आहेत, ते आपण श्रवण करू शकतो. अशा रीतीने ती एक आध्यात्मिक यात्रा आपण बसने गेलो तरीसुद्धा होऊ शकते. तर तसा करण्याचा प्रयत्न सर्वच बसच्या सहप्रवाशांनी सुद्धा केला आणि त्याचाच परिणाम असा झाला की आता अनुभव सुरुवातीला जे आपण सियारामांच्या आश्रमात जाण्याचं गेलो त्यावेळेला मनामध्ये असं आहे की आत्ता सियाराम बाबा डिसेंबरमध्ये त्यांनी ते शांत झाले, समाधिस्थ झाले आणि आत्ता आपण फेब्रुवारीमध्ये जातोय. तर आपली आणि त्यांची भेट अगदी 2 महिन्यांच्यासाठी आपला योग नाही असं अनेकांना वाटेल मनामध्ये. परंतु आपले जे संत असतात ते संत कायम देहामध्ये असोत किंवा असं शांत झालेले असो, समाधिस्थ असो, ते कायम असतात. त्यांचं अस्तित्व तिथं कायम असतं आणि तीच अनुभूती आली आणि हा ठाम विश्वास होता आणि त्याच विश्वासाने त्यांच्या आश्रमामध्ये अगदी छोटीशी खोली, अगदी 10 बाय 10चीच खोली असेल, तिथे ते बसायचे आणि तिथे ते तुलसी रामायणाचं वाचन 24 तास अखंड वाचन करायचे आणि तिथं ते चहा पण बनवायचे. अगदी छोटंसं सगळं ते आणि 5:30 वाजताच ते चहा बनवायचे आणि तो चहा ते जे पातेलं टोप होतं आणि त्याच्यामध्ये ते एकदाच दूध, पाणी, चहा पावडर, साखर जे घालायचे ते तो चहा रात्रपर्यंत तोच पुरायचा सगळ्यांना. तर हे त्यांना पूर्ण त्यांचे तपस्येचं फळ स्वरूपात ती सिद्धी होती त्यांना आणि कंटिन्युअस ते तिथं बसून रामचरितमानस तुलसीरामांनी वाचायचे आणि तिथं मी गेल्यानंतर माझ्यासोबत एक ब्रह्मविद्येच्या ताई होत्या आणि तिथं नमस्कार केला. सगळेच जण होते पण सगळेजण नमस्कार करून आपले बाहेर जात होते. पण मग मी तिथे त्यांना आत्तासुद्धा त्यांच्या ते शांत झाल्यानंतरसुद्धा तिथं आजही वाचन चालू आहे. आजही फक्त स्थान त्यांचं वेगळं आहे आणि जी पोथी आहे, जो ग्रंथ आहे तो आता वेगळा आहे की जे बाहेर वाचतात आणि त्यांचा जो ग्रंथ ते जे वाचायचे तो ग्रंथ आता तिथे ज्या पानापर्यंत ते वाचन करत आले होते ते पान त्यांनी उघडं ठेवलेलं आहे आणि त्याला प्लास्टिकचं कव्हर केलेलं आहे. तर असं त्यांनी ते जतन केलं आहे. ती पोथी ज्या ठिकाणी ठेवून वाचत होते तिथेच ती आहे आणि प्लास्टिकने पूर्णतः त्यांनी त्याचं कव्हर केलं आहे, झाकलेली आहे. तर तिथे त्यांना मी विचारलं की बाबा कुठे बसायचे सियाराम बाबा आणि कसं वाचायचे. तर ते बोलले आप अंदर जाओ और पढ़ो. ते जिथपर्यंत वाचत आले होते तिथे थांबवलेलं आहे आणि ते पान आहे. तर मी ते पान वाचल्यानंतर त्याच्यामध्ये असं होतं की संसारात तोच पुरुष चतुर आहे की जो भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. तोच पुरुष संसारामध्ये चतुर आहे आणि संत हे ते पुरुष आहेत, असे चतुर पुरुष आहेत. भगवंत जर सागर आहे, समुद्र आहे, तर संत हे भगवंत सागर रूप आहेत तर संत हे बादल रूप आहेत.
म्हणजे ढगांच्या स्वरूपात आहेत. कारण सागराची जी पाण्याची वाफ होते त्यातनंच ढग तयार होतात आणि ते ढग सर्वत्र बरसतात. तर त्याच्यामुळे संत सागर आहेत, परंतु भगवंत सागर आहे, परंतु भगवंताची प्रचिती, भगवंताची अनुभूती संत ढगांच्या रूपामध्ये, बादल रूपामध्ये सर्वत्र विश्वामध्ये बरसून सर्वांना देतात. त्यामुळे संत हे बादल स्वरूप आहेत, ढग स्वरूप आहेत. दुसरा एक अनुभूती सांगितलं की भगवंत फूल आहे, तर संत हे सुगंध आहेत. कारण भगवंताची ऊर्जा, चेतना, भगवंताची प्रचिती ते सुगंध रूपामध्ये सर्वत्र पसरवतात. तर त्याच्यामुळे हे दोन्ही एक आहेत. ही गोष्ट एकरूप झालेले आहेत, एक आहेत, भगवत स्वरूप झालेले असतात संत. तर इथपर्यंत ते पान आलं होतं आणि तिथं त्यानंतर त्यांचं निर्याण झालं होतं. तर हा खूप मोठा संदेश आहे की आपले संत कसे भगवत स्वरूप झालेत आणि असे चतुर आपण बनणं आवश्यक आहे. तर हे इथे दिलेलं आहे आणि त्यानंतरचं पुढचं मग त्यांनी झाकलं होतं, कारण इथपर्यंत ते वाचलं. हा खूप मोठा संदेश आहे सर्वांसाठी, सर्व साधकांसाठी, की आपण काय आपलं ध्येय असलं पाहिजे आणि आपण कसं बनलं पाहिजे. तर ही अनुभूती, त्यामुळे जरी सियाराम मामा तिथं देहाने नव्हते, परंतु जर ते असते तर त्यांनी आपल्याला काय उपदेश केला असता, की तो तिथे त्यांनी तो ग्रंथ आपणाला देत आहे. आणि त्यानंतर खाली जिथं त्यांचं दहन अग्निसंस्कार झाले तिथं त्यांची समाधी आहे. तर ते मी ग्रुपवरती फोटो पण शेअर करेल. तर ते तिथे त्यांनी छान त्यांनी एक समाधी केली आणि तो तट पण खूप सुंदर आहे. आणि एवढ्या पायऱ्या चालून ते रोज जायचे सकाळी 3 वाजता. एक लंगोटीच नेसलेले असायचे, त्यात स्नान करायचे आणि तेवढं तट चढून यायचे. संध्याकाळीसुद्धा पुन्हा स्नान करायचे. असे हे सियाराम बाबा. तर ही अनुभूती झाली म्हणजे. आणि तिथनं पाय हलवत निघतच नव्हता असं म्हणजे ती ऊर्जा त्यांची जाणवत होती. तर ही पहिलं म्हणजे संतांचं शांत झाल्यानंतर सुद्धा जर आपली जिज्ञासा असेल किंवा आपल्याला थोडंसं जरी आपल्याला आतुरता असेल, तर आज सूक्ष्मात सुद्धा संत आपणाला सर्व काही पुरवतात. ही अनुभूती तिथं झाली. त्यानंतर नंतर मग एक एक यात्रा करत एक एक टप्पे, कश्यप आश्रम झाला, त्यानंतर मैयाचं नाभिस्थान जे नेमावर आहे तिथे कन्यापूजन झालं. पुन्हा जे मैया सागराला जिथे मिळते तर ते पार करणं असतं, ते जहाजाने पार करणं, बोटीचा प्रवास असतो, तो झाला. नंतर गरुडेश्वरला झालं. गरुडेश्वर हे स्थान हे टेंबेस्वामी महाराज सरस्वती यांचं आहे, तर तिथे ते झालं. त्यानंतर नारेश्वरला रंगावधूत महाराजांचं स्थान आहे, तर ते पाहायला मिळालं. त्याच्यानंतर असं करत करत महेश्वरचं पण पाहणं, म्हणजे तिथे अहिल्याबाईंचा राजवाडा, त्यांचं कार्य, त्यांचा तट, हे सर्व तिथं, त्यांचं देवघर, विशेषतः त्यांचं देवघर आणि त्यांचा राजवाडा पण इतका साधा आणि फार छोटा आहे पाहायला गेलं तर. म्हणजे त्यांचं कार्य एवढं मोठं आहे. खरं तर त्यांचा महल किती मोठा करू शकल्या असत्या, परंतु त्यांचा राजवाडा अतिशय साधा आणि देवघरामध्ये त्यांच्या सर्व सोन्याची आणि चांदीची शिवलिंगाच्या मूर्ती अशा एवढ्या होत्या, पिंडी एवढ्या होत्या की ते अगदी पाहण्यासारखं आहे. आणि श्रीकृष्णासाठी सोन्याचा झुला तिथे पाहायला मिळाला. असं खूप सुंदर रीतीने म्हणजे ते त्यांचं देवघर आणि देवघरातल्या वस्तू त्यांनी ठेवलेल्या आहेत त्या पाहायला तिथं मिळाल्या. त्यांची डोली, त्यांच्यानंतर शस्त्रास्त्र, हे सर्व. आणि तिथला तटही खूप छान आहे. त्यानंतर पुढे अमरकंटक इथे मैयाचं उगम आहे आणि तिथे मैयाचं मंदिर अत्यंत सुंदर आहे. आणि तिथे त्या कुंडामध्ये मैयाची मूर्ती आहे आणि तिथं बाजूने काचेचं खोली केली आहे आणि आतमध्ये एक कुंड आहे. तिथं शिवलिंग आहे आणि मैयाची मूर्ती आहे. आणि तिथे खूप 24 तासात एकदा संध्याकाळच्या आरतीच्या वेळेला तिथे आपण प्रत्यक्ष त्या कुंडातलं पाणी आपण तीर्थ स्वरूपात ग्रहण करू शकतो आणि तिचं दर्शन समोरून घेऊ शकतो. हे 24 तासात एकदा ते उघडलं जातं, काचेचा दरवाजा मैयेचा मूर्तीचा. आणि त्यानंतर मैया जिथं उगम पावली ते अमरकंटकमध्येच ते ठिकाण आहे. त्या कुंडाच्या इथे सुद्धा पूजन आणि आरती केली जाते तिथे. आणि त्यानंतर पुन्हा आपण पुढची यात्रा करत ओंकारेश्वरला
येतो आणि तिथे संकल्प पूर्ण होतो. तर इथं ह्या यात्रेमध्ये आम्ही सगळे 17 जण होतो आणि बसने यात्रा करत असो किंवा पायी यात्रा करत असो. आपल्यासोबत मैयाचं जल हे आपण बाटलीमध्ये घ्यायचं असतं आणि ती बाटली आपल्या उजव्या बाजूला ठेवायची असते. आपण जी पर्स घेऊ ती पर्स आपण उजव्या बाजूला उजव्या खांद्याला अडकवावी. परिक्रमा करत असताना आपण जी बाटली आपण घेऊ मैयाच्या जलाची तर ती सॅकमध्ये उजवीकडे आपण ठेवणं हे आवश्यक आहे. कारण आपण प्रदक्षिणा करतो, एखाद्या मंदिराला प्रदक्षिणा करतो तर ती प्रदक्षिणा आपण उजवीकडून करत असतो. तर त्याच्यामुळे हे जलसुद्धा आपण उजवीकडे ठेवणं हे जास्त म्हणजे हे असं करावं. तर असं केलं जातं आणि त्यामागे सुद्धा एक जरी आपण मैयाच्या तटापासून दूर असू तरी ती आपल्यासोबत ह्या मर्यादित जलाच्या रूपाने का होईना ती असते आणि त्याच्यामुळे आपण ती उजवीकडे ठेवावी. तर असं हे जल आणि रोज ह्या जलाची आपण जर मैयाजवळ तटाच्या जवळ असू तर तटावरती आरती होते. किंवा जर तटापासून दूर असू तर आपण हॉटेलमध्ये आरती सकाळ संध्याकाळ होते किंवा अगदी पोचायला आपल्याला एखाद्या स्थानी उशीर झाला तर बसमध्ये आरती होते. तर अशा रीतीने आपण सकाळ संध्याकाळ मैयाची आरती कापूर लावणं आणि त्यानंतर साठी जे आद्य शंकराचार्यांनी नर्मदाष्टक केलेलं आहे तर त्याचं गायन केलं जातं आणि अत्यंत सुंदर आणि मनाला शांत आनंद देणारं असं हे मैयाची आरती आहे, नर्मदाष्टक आहे, जे सकाळ संध्याकाळ ह्या यात्रेमध्ये आपण करतो. पायी परिक्रमा करो किंवा बसने परिक्रमा करू. तर अशा रीतीने 17 जणांच्या जर जर नवरा बायको पती पत्नी असतील तर दोघांमध्ये मिळून एक बाटली असं असतं. जे सिंगल आहेत त्यांची सेपरेट बाटली. तर अशा रीतीने ह्या जो ग्रुप होता त्याच्यामध्ये एक 13 मैयाचं जल बाटल्यांमध्ये होतं आणि त्यावेळेला यात्रा संपत असताना शेवटची जी आरती होती 4 आणि 5 तारखेची, तर 4 तारखेच्या यात्रा संपायच्या 1-2 दिवसाच्या आरतीच्या वेळेला आरती सकाळची चालू असताना तिथं दरवाजामध्ये एक हॉटेलमध्ये आरती चालू होती आणि दरवाजामध्ये एक व्यक्ती असे पूर्णतः भगवी वस्त्र नेसलेले सदरा आणि खालचं पंचा भगवं असलेले उभे होते आणि अगदी 6 फूट उंच आणि फार धिप्पाड असे उभे होते, स्तब्ध आणि शांतपणे. आणि आम्ही सर्वजण आरती करत होतो आणि आरती झाली मैयाची. नंतर कापूर लावला. कापूर पुन्हा ते सुद्धा आरती सर्वांकडे फिरवली, म्हणजे सर्वांनी आरतीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर नर्मदाष्टक सुरू होणार. तर त्या दरम्यान ते तिथे उभे होते आणि त्यानंतर आरती पूर्ण झाल्यानंतर जेव्हा प्रसाद दाखवला त्यावेळेला ती व्यक्ती जे आतमध्ये आले आणि त्यांनी पण केळी प्रसादासाठी आणली होती आणि त्यांनी तिथे ठेवली आणि ती ठेवल्यानंतर आपण तो प्रसाद दाखवला. आपल्याकडचा सर्वांकडचा जो प्रसाद होता तो वाटला एक सर्वांना आणि त्यांचाही नंतर प्रसाद वाटला. तर ते अशा रीतीने हॉटेलमध्ये की जिथे ते हॉटेल थोडंसं बाहेर पण होतं शहराच्या, पण तरीसुद्धा तिथे ते कसे नेमके नर्मदाष्टकच्या वेळेला आले, ते कोण होते आणि नेमक्या आरतीच्याच वेळेला कसे आले, हे सर्वांसाठी हे थक्क करणारं होतं. त्यामुळे आम्ही 17ही जणं फार शांत होतो आणि केवळ शांतच होऊन गेलो होतो आणि आपला प्रसाद वाटला सर्वांना, त्यांचाही प्रसाद सर्वांना वाटला आणि त्यानंतर मनात आलं आपण यांना दक्षिणा द्यायला पाहिजे काही थोडी. तर म्हणून मी आतमध्ये गेली आणि त्यांना नमस्कार केला सगळ्यांनी आणि नमस्कार करून काही 5-6 जणं खाली गेली आणि काही जणं 5-6 जणं खाली गेल्यानंतर एक 7-9-10 जणं तिथेच होते आणि मी नमस्कार केला. नमस्कार करताना माझ्या मनात असा विकल्प आला, शेवटी माणसाचं मन आणि जे समाजात दिसतं तर ते मनात असतं आणि मन थोडंसं, मग मला असं वाटलं काय माहिती कोण आहेत इथे, सर्वत्र तीर्थाच्या ठिकाणी सर्वत्र दक्षिणेसाठी माणसं खूप हे करतात, असंच काय आहेत का हे, असा माझ्या मनात चुकीचा विचार आला
आणि तरीसुद्धा मी आतमध्ये गेली आणि थोडीशी दक्षिणेसाठी घेऊन आली बाहेर, आणि बाहेर घेऊन आली, आईच्या हातात दिलं आणि तिने त्यांना दिलं. तर त्यांच्या हातात 20-20 रुपयाच्या करकरीत नोटा होत्या आणि त्यांनी नंतर त्या नोटा, तिथे असलेले 9-10 जण होते, त्यांना प्रत्येकाला ती 20-20 रुपयाची नोट दिली आणि नोट देताना त्यांनी प्रत्येकाला नमस्कार केला आणि मा मा म्हणत त्यांनी नमस्कार केला आणि प्रत्येकाला ती नोट दिली. म्हणजे माझ्या मनात किती चुकीचा विकल्प आला होता, आणि कारण आपण समाजात जे बघतो तेच आपल्याला दिसतं, सर्वत्र तसंच असेल. तर त्यांनी प्रत्येकाला ती नोट दिली आणि प्रत्येकाला नमस्कार करून ती नोट दिली. म्हणजे आपण दान देत असताना किंवा आपण कोणाला दक्षिणा देत असताना कशी द्यावी, हे सुद्धा त्यांच्या आचरणातनं शिकायला मिळालं, की नमस्कार केला, नोट दिली, नमस्कार केला, स्पर्श करून नमस्कार केला त्यांनी. एवढे उंच 6 फूट धिप्पाड असे. आणि मग तेव्हा आई म्हणाली, की "तुम्ही आमच्याबरोबर नाश्ता कराल का?" तर मग ते आले नाश्ता करायला आणि त्यांनी नाश्ता केला आणि त्यावेळेला समोर एक ताई बसल्या होत्या, तर त्यांचं पाणी त्यांनी मागितलं, "जरा पाणी द्या." त्यांच्या बाटलीतलं पाणी त्यांनी घेतलं. नंतर असं सगळंच म्हणजे हे कुठून आले? त्यांनी प्रसाद एवढा सकाळी 8 वाजता कसा आणला? आणि ते नेमके आरती चालू असताना मध्येच कापूर लावला, त्याच वेळेला कसे आले? आणि त्यांनी सगळ्यांना प्रसाद पुरेल एवढा आणला होता. त्याच्यानंतर प्रत्येकाला त्यांनी 20-20 रुपयाची दक्षिणा दिली, आशीर्वाद दिले आणि हे कसं हे सगळं थक्क करणारं होतं आणि त्यामुळे त्यांनी ज्या बाटलीतनं पाणी पिलं, ते नंतर सगळ्यांनी घोट, घोट, घोट घेतलं ते गेल्यानंतर, आणि नंतर नर्मदे हग केलं त्यांनी आणि ते तिथून निघाले. आणि मी ते बाहेर गेल्यानंतर पण त्या डायनिंग हॉलच्या हॉटेलच्या बाहेर पाहिलं, तर असं जणू काही ते अशा निर्विकारपणे निघाले. पाठी वळूनसुद्धा त्यांनी पाहिलं नाही आणि त्यांच्या हातात काही नव्हतं. जणू काही ह्या समूहाला भेटायचं होतं, त्यांच्याशी बोलायचं होतं, त्यांना काही प्रसाद द्यायचा होता, त्यांना दक्षिणा द्यायची होती. हे एक त्यांना काम होतं आणि ते आले या समूहाला भेटायला. अशा रीतीने त्यांचं काम झालं, ते निघाले, अशा रीतीने ते निघाले. तर ही अनुभूती, हे कोण होते काय काही माहीत नाही, परंतु मैया अनुभूती देतेच देते. हे सर्वांना स्पर्श झालं बसने परिक्रमा केली तरीसुद्धा. त्यानंतर त्याच दिवशी मग आमचं नाश्ता पाणी सगळ्यांचा उरकला आणि 1-1.5-2 तासानंतर 1 तासानंतर आम्ही तिथून निघालो आणि प्रवासात पुढे 1 तासानंतर एक त्यानंतर त्यानंतर प्रवासामध्ये पुढे तिथून त्या स्थानातून नरसिंहपूर ते गाव होतं, तिथून आम्ही निघालो आणि अ, वाटेमध्ये निघत असताना 1-1.5 तासाच्या अंतरात खूप अशी परिक्रमावासी चालताना दिसले आणि नंतर कळलं की पुढे हे आहेत दादा गुरु महाराज आहेत, तर ते चालले आहेत. ज्यांचे व्हिडिओ आता यूट्यूबवरती खूप व्हायरल होत आहेत आणि ते 4 वर्षांपासून केवळ नर्मदा जलावरती ते राहिलेत आणि अवधूत अवस्थेत असलेले ते संत आहेत आणि ते त्या वाटेने जात होते आणि सगळेजण आम्ही खूप गर्दी असल्यामुळे बस पण हळूहळू जात होती आणि आम्ही खिडकीतून त्यांना पाहण्याचा प्रयत्न करत होतो, दर्शन घेण्याचा प्रयत्न करत होतो. तितक्यात त्यांच्या जवळ बस गेली असता ते मागे वळून त्यांनी असा मोठा हात केला बसकडे आणि सगळ्यांना दर्शन दिलं. आम्ही सगळेजण असे उभे राहून त्यांना पाहायला ड्रायव्हरच्या जवळ जाऊन असे पाहू लागलो आणि तितक्यात त्यांनी खाली या असा इशारा केला आणि आम्ही खाली गेलो सगळे आणि सगळ्यांनी त्यांना नमस्कार केला आणि 4-5 जणांच्या चेहऱ्यावरनं, डोक्यावरनं त्यांनी हात फिरवला आणि खूप प्रेमळ, प्रचंड प्रेमळ दृष्टी. आणि तेव्हा माझ्या आईच्या पण डोक्यावरनं हात फिरवला, गालावरनं. दुसरा एक ताई आहेत, त्यांच्या पण फिरवला. एक दुसरे पंढरपूरचे बाबाजी होते, त्यांच्या चेहऱ्यावरनं, गालावरनं हात फिरवला. अगदी प्रेमाने, जसं आई कशी प्रेमाने असे त्यांनी हात फिरवले. माझी आई म्हणाली, अगदी इतके मऊ 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 त्यांचे हात होते, तो स्पर्श होता. आणि मी जेव्हा नमस्कार केला तेव्हा त्यांनी डोळ्यात डोळे जे पाहिले तेव्हा ती दृष्टी त्यांची पण इतकी छान होती आणि मला ते म्हणाले, भिवू
घेऊ नकोस असं माझ्याकडे दृष्टी करून म्हणाले. आणि त्याबरोबर माझ्या बाजूला दुसऱ्या ताई होत्या, अनुराधा ताई, ज्या माझ्या ब्रह्मविद्येच्या माझ्या मैत्रीणच आहेत. तर त्यांच्या डोक्यावरनं त्यांनी हात फिरवले, मी तुझ्या पाठीशी आहे असं करत. म्हणजे त्यांनी प्रत्येकाला, जे आम्ही 17 जण खाली उतरलो त्यांना प्रत्येकाकडे त्यांनी दृष्टी दिली. प्रत्येकाला त्यांनी स्पर्शाने किंवा दृष्टीने किंवा काही बोलून त्यांनी तृप्त केलं. आणि नंतर सांगितलं की ही बस आहे, ह्या बसला जागा द्या आणि ही पुढे जाऊ द्यात आणि पुढे प्रसाद आहे, तो प्रसाद घेऊन तुम्ही जा. तर आम्ही नंतर पुढे गेलो. प्रसाद घेण्यासाठी त्यांच्या जिथं स्थान होतं तिथं गेलो होतो, परंतु तो अजून पूर्ण व्हायचा होता करून. आणि तिथे साधकांनी सांगितलं की त्यांना नैवेद्य दाखवल्याशिवाय, भोग दाखवल्याशिवाय कसा देणार. मग आम्ही तिथलं आम्ही त्यांना म्हटलं की तेवढा वेळ थांबायची वेळ नव्हता, कारण यात्रा संपत आली होती आपली पण, त्यामुळे पुढच्या टप्प्याला जायचं होतं. तर आम्ही सर्वांनी तिथलं जे आहे तिथलं जल प्रसाद रूपात सेवन केलं. त्यांना म्हटलं आम्हाला तुमच्या इथलं पाणी द्या, आम्ही ते पाणी पितो प्रसाद समजून, आणि आम्ही तिथून निघालो. तर अशा रीतीने संतांनी, म्हणजे म्हणजे ही माईचीच कृपा आहे की अशा रीतीने अशा अवधूत अवस्थेतील संताचं आपल्याला समोरनं दर्शन व्हावं. आता त्यांचे यूट्यूबवरती व्हिडिओ बघतो तेव्हा असं वाटतं हे काय असं, म्हणजे मला स्वतःला पण असं वाटतं हे काय असे पळत सुटतात आणि त्यांच्या मागे एवढी लोकं आहेत. असा एक छोटा विचार येतो आपल्याला. परंतु म्हणजे मला तरी येतो. पण त्यांना जेव्हा प्रत्यक्षात समोरनं पाहिलं तर तेव्हा त्यांची जी डोळे आहेत, त्यांचं जे वाणी आहे, की त्यांचं तेज आहे, ते खरंच म्हणजे पाहिल्यानंतरच आपल्याला त्यांची महानता समजू शकते संतांची. थोडीशी तेव्हाच आपल्याला लक्षात येते. तर अशा पद्धतीने ते अनुभव झाला. तर त्यानंतर आमची ओंकारेश्वरला जाऊन मग यात्रा पूर्ण झाली. तर हे थोडेसे अनुभव आहेत, सर्वांना व्यक्त करावेशी असे मनात आलं. आणि जेणेकरून ह्यामागचं नियोजन काय मलाही माहीत नाही आहे, परंतु आपल्याला जे मिळाला आनंद तो सर्वांपर्यंत पोहोचावा एवढीच एक छोटीशी इच्छा. मैयालाच माहिती की हे सगळं ती का घडवते, का करते. तर इथं आपण थांबूयात. काही प्रश्न असतील, काही बोलायचं असेल किंवा कोणी ह्यामध्ये परिक्रमा केली असेल किंवा काही विचार असतील या संदर्भात, कारण माझा काही खूप अभ्यास नाही आहे. आता तो मैयाच करून घेईल, सद्गुरू शक्ती करून घेईल. परंतु कोणाला अजून काही व्यक्त करायचं असेल तर जरूर करू शकता. आपण करूयात. आणि मैयाच्या तटी आपल्या महाराष्ट्रातल्या संतांनी शेगावचे गजानन महाराज, त्यांचं खूप सुंदर ओंकारेश्वरला आश्रम आहे. तिथे छान सोय होते परिक्रमा करणाऱ्यांसाठी. 3 दिवस मोफत सर्व काही तिथे पुरवलं जातं, म्हणजे राहण्याची, जेवणाची, प्रसादाची व्यवस्था केली जाते. तर आपल्या महाराष्ट्रातल्या संतांनी तिथे खूप मोठं कार्य केलं आहे. डोंगरे महाराजांची तिथं समाधी आहे. तर असं खूप मोठं पवित्र भूमी आहे. आपल्याला जेव्हा असं वाटतं की आता आपल्याला कुठेतरी फिरायला जायला पाहिजे किंवा कुठल्या तीर्थाच्या ठिकाणी जायला पाहिजे, किंवा आपल्याकडे आता थोडेसे पैसे आहेत आणि आपण ते खर्च करू शकतो इतकी आपल्याकडे असेल व्यवस्था, तर जरूर नर्मदा परिक्रमा बसने करण्याचा विचार करायला नक्कीच करावाच हा विचार. आणि तिची ऊर्जा अनुभवावी. आणि प्रवास मोठा आहे, खडतर आहे, परंतु जर पायी लोकं परिक्रमा करतात, अगदी अनवाणी पायाने करतात, तर आपल्याला बसने करायला काही हरकत नाही आहे. जर आपल्याला शक्य होत असेल आर्थिकदृष्ट्यासुद्धा आणि आपल्याला इच्छा असेल, ही आध्यात्मिक साधना आहे, आध्यात्मिक प्रगती करणारी आहे. आणि बरंच काही आहे. आता ते जसजसं उकलेल तसतसं आपण मध्ये व्यक्त होऊयात. इथं थांबते. कोणाला काही प्रश्न असतील आणि मला थोडेसे जे जाणवते त्याच्यातनं काही व्यक्त करता आलं तर करेन. जे प्रश्नाचे उत्तर नाही देता येत त्याचा अभ्यास करून आपण नंतर देऊ शकतो, किंवा कुणाला मोठ्यांना ज्यांनी परिक्रमा पायी केली आहे त्यांना विचारून त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण त्याचं निरसन घेऊ शकतो.